धन्यवाद कालेराम सर, आपण त्यांचा आवाज ऐकत होता। चांगली स्पर्धा मित्र रंगवताना पाहायला मिळते। संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व मान्यवर असतील, क्रीडा रसिक, खेळाडू आणि यूट्यूबच्या माध्यमातून आमचे लाडके प्रेक्षक पाहत आहेत, या सर्वांचं या वरालदेवी चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। निश्चितच अतिशय ऐतिहासिक ग्राउंड मित्र आपल्याला पाहायला मिळते। खऱ्या अर्थाने कैलासवासी रामचंद्र दादाजी पाटील व कृष्णा कान्हा चौधरी यांच्या नावानेही क्रीडा नगरी पाहायला मिळते। पूर्वी या ठिकाणी मॅचेस व्हायच्या, त्या कशा व्हायच्या, ज्या पद्धतीने कुस्त्या वजनावर ते व्हायच्या त्या पद्धतीने इथं मात्र मॅचेस पहिले हाईट प्रमाणे व्हायच्या। 5 फुटाच्या, 4 फुटाच्या, 6 फुटाच्या अशा पद्धतीने या ठिकाणी मॅचेस व्हायच्या। हा या ग्राउंडचा एक इतिहास आहे भिवंडीमधील। तर पाहूया खेळाला होते सुरुवात, गोलंदाज तयार होते महेश आणि फलंदाजीसाठी राजू पाटील आणि कुंदनजी पाटील। पाहूया पहिल्या चेंडूची फेकी होते, श्रीगणेशा केला जातोय या ठिकाणी महेश काबूकर यांच्या माध्यमातून। करूया गणरायाला वंदन, करूया शिवरायांना मानाचा मुजरा, येथील खेळपट्टीला ग्रामदेवी आणि ग्रामदेवतेला। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूची फेकी, यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साईडला जातोय। क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एकच धाव घेतली जाते आणि एकापेक्षा अधिक काही नाही। कालची खेळी खूप चांगली राहिली होती। अंतिम सामन्यामध्ये कुंदनजी पाटील यांची पाहायला गेली 29 धावांची बहारदार खेळी होती। बॅक टू बॅक आपण पाहिले तर चौकारांची आतिषबाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती। 4 चौकार काय अफलातून पाहायला मिळालं होतं। त्या अगोदरच्या ओव्हरमध्ये फक्त 1 चौकार लागला होता आणि बाकी चेंडू निर्धाव, परंतु नंतर कंबर कसली। यावेळेस सोडवलाय, अधिक उंच आहे क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, काय घडते पाहूया। आणि या ठिकाणी आपण पाहतोय झेल बाद होतोय कुंदन पाटील। पहिला झटका आपल्याला पाहायला मिळते। बॉल क्रमांक 2, पहिल्या चेंडूवरती 1, इतर विकेट। महेश काबूकर एक चांगला खेळाडू आहे, दिवसेंदिवस त्यांच्या खेळीमध्ये बहरत चाललेला आहे। मग फलंदाजी असो गोलंदाजी असो, एक ट्रम्प कार्ड नावा रूपाला आलेला पाहायला मिळते। विक्रम स्पोर्ट वडनगर संघामध्ये विक्रमी खेळी करत असताना नेहमी आपल्याला अग्रेसर असतोय। आपण पाहिले तर मागील अंगामध्ये त्याच्या अगोदरच्या वर्षी आपण जर पाहिलं तर कालुराम असा एक फलंदाज होता की सर्वांचं तो तारणहार बनून राहिला होता। आणि यावेळेस आपण पाहतोय सर्वात फॉर्ममध्ये महेश काबूकर असेल, राजा असेल, बिरू असेल, आपण जर पाहिलं तर हे सर्वच गोलंदाज आहेत ना, खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत असतात। आपण पाहतोय गोविंद हे एक चांगला गोलंदाज आहे। पुढील चेंडू यावेळेस इनफिल्डच्या वरतून अतिशय ताकदवर फटका, पाहूया चेंडू थांबेल का। या ठिकाणी काय घडतंय, नाही चेंडू थांबत नाही, चेंडू जातो सीमा पार, चौकार, क्या बात आहे। एका बाजूला विकेट पडला असेल तरी कुठल्याही प्रकारचा प्रेशर दबाव न घेताना या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाजीचा आल्या आल्या आपला दमखम दाखवतोय नितीन, सिनियर नितीन। आपण पाहतोय सिनियर आणि ज्युनियर अशी दोघांची जोडी आहे। आपण पाहिलं तर वीर तानाजी दापोडे संघामध्ये यावेळेस समोर ठेवला होता, क्या बात आहे। जिथं झाला विणला गेला तिथं चेंडू टाकला गेला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हिम्मत पाहतोय आणि अचूक झेल, अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय फेल, क्या बात आहे। चौकार लागला, कुठल्या प्रकारचा प्रेशर नाही घेतलं आणि अचूक टप्प्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळाला। स्लो ठेवला होता चेंडूला आणि समोर ठेवला होता, पंच करेल या अनुषंगाने आणि जसं मनामध्ये स्वप्न बघितलं होतं तसाच खेळला गेला आणि या ठिकाणी आपण पाहतो जेलच्या स्वरूपात हा फलंदाज बाद झाला। एक चांगली क्षमता होती, क्षमतेवरती कुठल्यावरचा आक्षेप नव्हता, परंतु लवकर फलंदाज बाद झाले होते। खेळपट्टीवरती टिकून राहायला हवं होतं, तसे काही घडलं नाहीये। फलंदाज पुन्हा एकदा जेलच्या स्वरूपात झाले बाद। एकच धावफलकावरती आपण पाहिली तर पहिल्या चेंडूवरती होती, त्यानंतर विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट, एक हमारी एक तुम्हारी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये सरस ठरतोय विक्रम स्पोर्ट वडनगर। 5 धावा धावफलकावरती। यावेळेस जर आपण पाहायला गेले तर टार्गेट द्यायचं आहे, त्या अनुषंगाने मात्र एक स्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर केला जातोय की नेहमीच वाघासारखे दहाड करत असतात। 4-5 फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येत आहे। समोरच्या टीमला वाटते की आता खपली, परंतु त्यावेळेस येऊन चांगली खपली काढत असताना यावेळेस पाहूया प्रमोट लवकर केलं आहे आणि डायरेक्ट हिट झाला असतं तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं। धोकादायक रन कंप्लीट केली गेली आहे, 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत।
धावफलकावरती 6 धावा. पुढील चेंडू यावेळेस बॅटवरती घेण्यामध्ये कुठेतरी असफल पाहायला मिळाले. थोडीशी मिसफील पाहायला मिळाली, परंतु मना केलं, नाकारलं गेलं. नंदेवेन्स एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक काही नाही. 7 धावा धावफलकावरती. पहिलं षटक पॉवर प्लेच संपलं जातंय. पॉवरफुल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते महेश याच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण पाहतोय खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारण्यात आली महेश यांच्या माध्यमातून. आणि यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्यांचा घर बसल्या आनंद घेत पाहायला मिळत आहेत. दापोडे गावचे माजी सदस्य, न्यू फोटोचे उत्कृष्ट खेळाडू आणि एक चांगला मनमिळावू स्वभाव सन्मान्य दिनेशजी चंद्रकांत पाटील साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि चालू असलेल्या खास करून सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपल्याही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे सन्माननीय दिनेशजी पाटील साहेब. खूप खूप धन्यवाद. या सामन्यांचा घर बसल्या आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा आपलं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जितू धुमाले ओव्हर क्रमांक 2 टाकण्यासाठी राजू पाटील त्या ठिकाणी आहेत. चांगला खेळ नेहमीच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आज मात्र बेस्ट खेळी करावी लागेल. अभी नाही तो कभी नाही अशी संकल्पना नेहमी पाहिली जाते. 2 चषकावरती नाव कोरलं गेलं आहे. आपण पाहिलं तर वीर तानाजी दापोडे संघाने. आणि या ठिकाणी पाहायला मिळेल की जो 3 चषकांचा मानकरी ठरला गेला विक्रम स्पॉट होडूनगर त्यांच्या लाईनीमध्ये बसण्याची नामी संधी. यावेळेस अफलातून चेंडू, क्या बात आहे, बल्ला तेरे हात में तो काहे टांग अडाय. फलंदाज बाद होतोय LBWच्या स्वरूपात. आपण पाहतोय जी खेळण्याची पद्धत जी आहे ना, शैली जी आहे ना, ती आपण पाहतोय की नेहमीच त्याच पद्धतीने होते. आणि यावेळेस आपण पाहिलं चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वळला जातोय. आणि बहुतेकदा आपण जर पाहिलं ना तर हा फलंदाज LBWच्या स्वरूपामध्ये जास्तीत जास्त बाद होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस नितीन सिनियर येतोय. आता मात्र या दोघांना डावाला सावरावा लागेल, आवरावा लागेल. कारण तर आपण पाहिलं तर राजू पाटील बाद झाल्यानंतर कुठेतरी प्रेशर असेल, परंतु प्रेशर बाजूला सारून चांगलं खेळ करावं लागेल. आज एकदम सुस्तीचं खेळ मैदानाच्या आतमध्ये खास करून पाहायला मिळतंय वीर तानाजी दापोडे. आणि सकाळपासनं ज्या संघाने सर्व संघांसाठी खूप चांगलं खेळ केलं त्यांच्या समोर, आणि तो खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. महेश काबुगर यांनी पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 7 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. जितू धुमाले आले आणि पहिल्या चेंडूवरती 1 गडी बाद करतोय. आणि एक असा गडी की तो आपल्या संघासाठी घातक ठरू शकतोय. म्हणजे एक चांगला मासा गळाला लावलेला आहे. अजूनही आपण पाहिलं तर चिंतामण पाटील यांचंही येणं आहे, श्याम आहेत, पाहूया. परंतु ही जोडी ही तेवढी ताकदी तोला मोलाच्या मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू यावेळेस मात्र खराब हातांनी पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय भाऊ पाटील यांच्या माध्यमातून. अवंतर धावेचा बरणा 8 धावा धावफलकावरती झलकल्या गेल्यात. पाहूया. वार पलटवार नेहमी क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. सरड्यापेक्षा अधिक गतीने बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आतापर्यंत गुड अँड वेल वडून अवघड पाहायला मिळतोय. आक्रमण पलटवार पाहायला मिळेल का? यावेळेस उडवलाय वाडे शॉट. हा चेंडू नाही थांबणार, जाईल सीमा पार. षटकार. चौदा धावा धावफलकावरती या षटकाराच्या मदतीने. नितीन ज्युनियर यांचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कशा प्रकारे चेंडूला पिक केला होता. पुन्हा एकदा त्याच रिजनमध्ये त्याच टप्प्यावरती चेंडू होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर गती प्राप्त करून दिली होती आपण पाहतोय. आणि त्याच्यामध्ये
निर्धावची झाली सांगता. चौदा धावांवरती धावफलक आहे. षटक क्रमांक दुसरं आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. एक वाईट एक षटकार. पुढील चेंडू अजून एक चांगला फटका ऑन साइडला पाहायला मिळतोय. चांगली सतरक्षण या ठिकाणी दरम्यान आपण पाहतोय. एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही. 15 धावांवरती स्कोअर कार्ड जाऊन पोहोचला गेला आहे. एक चौकार आणि एक षटकार जरूर लगावलाय, परंतु त्यानंतर कमबॅक करतानाही गोलंदाज पाहायला मिळत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा एक चौकार पाहायला मिळाला होता, तरीही 7 धावा खर्च केल्या. या ओव्हरमध्ये सुद्धा एक षटकार पाहायला मिळालाय, तरीही 8 धावा खर्च केल्यात. पाहूया पुढील चेंडू. आता मात्र चांगला चेंडू खेळून काढलेला आहे ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. क्या बात आहे. रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी चांगली पाहायला मिळाली. 17 धावांवरती धावफलक. 17 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतय. 17 लॉस ऑफ 3 विकेट्स. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा खेळून काढलेला आहे. दुरून क्षेत्ररक्षक चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते. चांगली फेकी केली जाते, परंतु कलेक्शन चुकीचं. हिम्मत क किंमत या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा. 2 धावेने 19 रन धावफलकावरती कंप्लीट होत आहेत. 19 रन्स कंप्लीट केले जात आहेत स्कोर कार्ड वरती. बारा धावा तरीही या षटकामध्ये आलेल्या आहेत. 19 धावा लागल्या गेल्या धावफलकावरती. 2 षटक कंप्लीट झाले. पाहूया तिसऱ्या ओव्हरमध्ये किती धावांची मजल मारली जाईल, कोणाच्या हातामध्ये दिले जाईल, गोविंदकडे दिले जाईल की भिरूकडे दिले जाईल, याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. पाहूया. गोविंदाला सांगितले की बाबा थांबतो आता. भिरू याच्या हातामध्ये दिलेला आहे चेंडू. पाहूया ही जोडी तोडली जाईल की भिरू याच्या गोलंदाजीला फोडलं जाईल, हेही पाहण्यासारखं राहील. यावेळेस तिसरं षटक भिरू यांच्या माध्यमातून टाकण्यासाठी तयार होते, सज्ज होते गोलंदाजी मार्क वरती. नितीन ज्युनियर या ठिकाणी फलंदाजीसाठी. एक षटकार त्यांच्या बॅट मधून लागला गेला आहे, त्यानंतर मात्र थांबून ठेवलेले आहे. पुढील चेंडू यावेळेस समोर ठेवला होता. वाड शॉट. तारा मंडल मध्ये फेकून दिला हा चेंडू. सीमा पार षटकार. या 6 धावेने धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 25 या अंकावरती जाऊन पोहोचते. क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर लगेच पिक केला आणि फोर्स लावली, ताकद लावली, टायमिंग साधला गेला आणि शॉट सिलेक्शन योग्य. चेंडू सीमा पार षटकार झाला. हीच अपेक्षा असेल वीर तानाजी दापोडे संघाची, कारण धावफलकावरती धावा कमी लागलेल्या आहेत. कारण समोर जी टीम आहे खऱ्या अर्थाने विक्रम स्पॉट वडूनगर विक्रमी खेळी करणारा जाणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रँकिंग क्रमांक 2 वरती पाहायला मिळतंय. 15 वरती काल्हेर या संघाने खूप प्रभावी केलेला आहे या पूर्ण हंगामामध्ये. जिथून त्यांच्या हाताला जो चषक लागला गेला तिथून मात्र मागे वळून पाहिले नाहीये. असं म्हटलं जातं ना, एकदा का जी हाताला तोंडाला रक्ती लागली की त्याच शोधात असतो, तसा तो संघ आपण पाहतो या हंगामामध्ये खेळ करताना पाहायला मिळतंय. आणि त्याचा मागोमाग आपण पाहिलं तर विक्रम स्पॉट वडूनगर हाही तसाच खेळ करतोय. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा स्लोअरचा या ठिकाणी मारा ठेवला होता
आणि ऑन साईडला खाली रिझन आहे. एक धाव कंप्लीट केलेली आहे. पाहूया. आणि या ठिकाणी मिसफील्ड होते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने स्कोर कार्डमध्ये बदललं. 27 ऑन बोर्ड रन्स कंप्लीट झालेले आहेत. धावसंख्या 27 ऑन बोर्ड. खूप चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळते. मान सन्मानाने भरलेली स्पर्धा पाहायला मिळते. प्रत्येकाची काळजी योग्य रीतीने घेतली जाते. मग लाईव्हवाले असतील, गुणलेखक असतील, समालोचक असतील, आणखी पंच आमचे असतील, सर्वांची योग्य ती काळजी घेतली जाते. या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. येणाऱ्या मान्यवरांनाही योग्य तो मान सन्मान दिला जातोय. प्रत्येक टीम मेंबरलाही इथं सन्मानित करण्यात येत आहे. अजून काय पाहिजे कमिटी करून? क्या बात आहे. एक धाव कंप्लीट या ठिकाणी केली जाते. 28 धावा ऑन बोर्ड सजल्या जातात, लागल्या जात आहेत. चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये या दोन फलंदाजांमध्ये. खराब चेंडूवरती प्रहार आक्रमण पाहायला मिळतंय. चांगल्या चेंडूचा सन्मान करत स्कोर कार्डला पुढे सरकवण्यात पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर पाहतोय की आपण डबल सिंगलचा खेळ पाहायला मिळाला. यावेळेस पाहूया नंद्या पाटील. काम नेहमी रहता उनका जटिल. नांदेव पाटील मात्र फेल ठरता ठरता वाचले गेले. जीवनदान मिळाला. क्या बात आहे. एक सहज सोपा मित्र म्हणेन जेल आहे, कारण तुमची जी टीम आहे ताकदवार आहे आणि त्या अनुषंगाने ही जेल तुमच्यासाठी तेवढीशी अवघड कठीण नव्हती. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय गोविंद शिर्राने मात्र इथं आहे, मन घरी आहे. संध्याकाळच्या सत्रातला काय नियोजन आयोजन डोक्यामध्ये चाललं असावं आणि जेल मात्र या ठिकाणी सुटला असावं. पुढील चेंडू यावेळेस लगेचच भेज दिया तारामंडल में. बिग हिट षटकार. यस, आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडूला पिक केलं पडल्यानंतर डाऊन द ग्राउंड. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर फेकून दिलं ऑन साइडला लॉंगांच्या रिजनच्या डोक्यावरून. बिग हिट षटकार. डावाला मिळतो आकार. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. थोडासा मागडा जरूर ठरतोय विरोही, कारण 2 षटकार लागले. दुसऱ्या ओव्हरमध्ये 12. या ठिकाणी आपण पाहतोय की 16 धावा खर्च करतोय आतापर्यंत. एक शेवटचा चेंडू ही बाकी आहे अजून फेकणं. आणि नितीन मात्र ऑन फायर. आल्या आल्या षटकार लगावला गेला, त्यानंतर डॉट सिंगल सिक्सर, डबल सिंगल सिक्सर. क्या बात आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्लो ठेवला होता. आत्ता कमजोर फटका आहे, काय घडते पाहूया. आणि या ठिकाणी कॅच सुटला जातोय. सुस्तावलेला जसं काय वाटतंय विक्रम स्पोर्ट औरंगाबाद संघ संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि पूर्ण दिवस खेळ केला जातोय. किती एनर्जी टिकून ठेवेल आतापर्यंत. आणि ताजा तबान या ठिकाणी वीर तानाजी दापोडे संघास आपण पाहतोय. धावसंख्येला बऱ्यापैकी चांगला आकार मिळतोय या ठिकाणी. 36 धावा लागल्या जातात. शेवटचं अंतिम षटक स्लोगरचं पाहूया कोण हाताळतोय. नो डाऊट गोविंद याच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल. आज खूप चांगला खेळ झालेला आहे. एक मॅच मध्ये फेल ठरले होते, 19 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र कसून गोलंदाजी. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 36 लागली गेली आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. शेवटचं अंतिम षटक गोविंद गोलंदाजी मार्क वरती पाहूया. नितीन मात्र चांगली कामगिरी करतोय. साथ ही त्याला क्षेत्ररक्षण दिली जाते. झेल सोडला जातोय. पाहूया या ठिकाणी किती आक्रमण प्रति हल्ला चढवला जाईल. दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये ज्ञानदेवाने नितीन ही पाहायला मिळते. कुठलाही फलंदाज स्ट्राईक वरती असेल तर त्याला मोठे फटके खेळण्याची क्षमता पाहायला मिळते. पाहूया
खूप चांगली नजर बसलेली आहे नितीन यांची ही. खराब चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. वाईट बॉल. पहिला चेंडू स्क्वेअर मारा पाहायला मिळते. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयोग या ठिकाणी मी तर म्हणेन गोविंद यांचा पाहायला मिळतंय. वाईट बॉल. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 50 जर क्रॉस केली तर निश्चितच मी तर म्हणेन वीरतानी दापोडे संघाची गोलंदाजी अतिशय आक्रमक आहे, तुरट आहे. मग त्या धावा ज्या आहेत त्या चेस करण्यामध्ये खूप मेहनत, संघर्ष, मेहनतीने, जिद्दीने, चिकाटीने खेळ करावा लागेल. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते. गोलंदाजी मार्कवरती गोविंद. यावेळी पायांवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. स्टम अटॅक. एकच धाव घेतली जाईल. यावेळेस पाहूया ज्ञानदेव पाटील कशा प्रकारे खेळ केला जाईल. त्यांना ही एक जीवनदान मिळालेलं आहे. मागील ओव्हरमध्ये पाहायला गेला तर झेल त्यांचंही गोविंद यांनी सोडलं होतं. आता पाहूया गोविंद यांचा तो फलंदाज किती महागडा ठरतोय. पुढील चेंडू. यावेळेस क्या बात आहे, समोर ठेवला होता. वेगवान एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. अनुमान लावता आलं नाहीये, गतीला भापता आलं नाहीये. निर्धावाची झाली सांगता. धावसंख्या स्थिर 38 या अंकावरती अजूनही स्थित आहे, स्थायिक आहे, थांबून आहे. पुढील चेंडू. यावेळेस पाहतोय आपण समोरच्या दिशेने खेळून काढलेले आहे. लॉंगऑफच्या रिजन मध्ये राजा यांच्या माध्यमातून मिस पिल पाहायला मिळाली आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने 40 या अंकावरती धावफलकावरती धावा गेलेल्या आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया 3 चेंडू मग 1 येईल, 2 येईल की एकही नाही, काय घडतंय पाहूया. गोविंद अतिशय चांगला गोलंदाज आहे. हिम्मत खचत नाही, हिम्मत हरत नाहीये. परंतु या ठिकाणी पाहूया यावेळेस आपण पाहतोय समोर आले होते, सेपल झाले होते आणि क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. लेग बॅटच्या स्वरूपाने भाऊ पाटील यांच्या माध्यमातून दिला जातोय इशारा. नशीब. अल्पेश गायकवाडच्या तोंडातून शब्द निघतोय नसीब. इशारा दिला गेला. क्या बात आहे. पुढील चेंडू. यावेळेस मात्र 2 पावलं चालून आला आणि चेंडू वरती चढून गेला. चेंडू सीमारेषे बाहेर फेकून दिला. षटकार. 47 धावा. क्या बात आहे. आता मात्र चांगला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन नाबाद 30 वरती खेळतोय. निश्चित आज अनुमान लावला जात होता ज्ञानदेव पाटील यांच्याकडे, परंतु सरस ठरला जातो या ठिकाणी. नितीन कुंदन पाटील, राजू पाटील सिनियर नितीन यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा पाळल्या जात होत्या, परंतु हम भी किसी से कम नाही. दमखम दाखवत आहे. 30 धावांची नाबाद पारी या ठिकाणी खेळली जाते. नेहमी म्हटलं जाते की रंग काला असला तरी वांधा नाही, परंतु रुबाबदार असला पाहिजे. इनिंग छोटी असली तरी वांधा नाही, परंतु यादगार असली पाहिजे. यादगार पारी खेळतोय नितीन. या वेळेस मात्र त्रिफळाची क्या बात आहे. फलंदाज बाद होते बोलच्या स्वरूपात. निश्चितच आपण पाहतोय की 4 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 4 बाद 47 लागली गेली. 48 धावांचं टार्गेट जवळजवळ 12च्या सरासरीने कंप्लीट करायचे आहेत. या आता धावा थांबतील की या पूर्ण केल्या जातील या ऐकूया.
कालीराम केनी सर यांच्या आवाजाने वेलकम. धन्यवाद. दुर्वा पाटील, नरहरी पाटील, सूर्यकांतदादा पाटील यांचे बंधू, तसेच मंदादादा पाटील आपण देखील यायचे मान्यवर कक्षामध्ये. वीर तानाजी दापोडे संघाचे कंदेश समर्थक कमलाकर दादा पाटील असतील आणि सर्वच पाठीराख्यांचे शाब्दिक सुमराणी सरचे स्वागत करूया. सध्या आपण पाहतोय मैदानामध्ये सेमी फायनलचा मोठा सामना वीर तानाजी दापोडे आणि विक्रम स्पोर्ट वडनोगार. उद्या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातून आपण पहिला सामना पाहणार आहोत. जॉली कामतगार विपक्ष सोनादेवी टेमगार, गुरुदत्त मानकोली, गावदेवी रांजनोली, गावदेवी भादवड, मातोश्री 40+ चाविंद्रा, वेताल कोपार आणि गावदेवी वेले. उद्या सर्व संघांनी वेलेवर पोचायचं आहे. जे आपल्याला लॉटवर वेल दिलेली आहे त्या वेलेनुसार आपण पोचा. कोणी लाईव्ह स्पर्धा बघून येऊ नका. उद्या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसातून हे 8 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. बघूया सध्या मैदानामध्ये सेमी फायनल वरालदेवी चषक 20-25चा हा सामना सुरू आहे आणि बरोबर 12च्या सरासरीनं प्रति ओव्हर 48 धावा इथे बनवायचे आहेत विक्रम स्पोर्ट वडनोगर संघाला. नक्कीच वीर तानाजी दापोडे नवीन 40+ संघाचे खेळाडू आणि भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे सदस्य बंटी चौधरी यांच्याकडून या स्पर्धेचे आयोजक वरालदेवी ताडाली संघाला तसेच आपल्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. वीर तानाजी दापोडे संघाला त्यांच्याकडून विजयासाठी शुभेच्छा. धन्यवाद बंटी चौधरी. त्यानंतर दिनेश पाटील हा देखील वीर तानाजी दापोडे नवीन 40+ संघाचा खेळाडू आहे. त्यांनी देखील आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. सर्वांचं सहर्ष स्वागत. वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली आयोजित हे वरालदेवी चषक 20-25 आपण पाहू शकता ऑन स्क्रीनवर कुंदनजी पाटील साहेबांना दाखवला जातोय. अगदी होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. गोलंदाजीसाठी आलेत हेमंत भोईर संघाचे एक सिनियर खेळाडू. बघूया पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर आणि पहिला चेंडू ओव्हर द विकेट महेश काबूकर यांच्यासाठी. पहिला चेंडू काय लाईन अँड लेंथ मध्ये टाकलाय. अगदी खेळपट्टीचा तोलून मापून अंदाज घेऊन चेंडू सोडलाय. वा चांगला चेंडू. डॉट बॉलनी सुरुवात सेमीफायनल सामन्याच्या दुसऱ्या इनिंगची. इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेज करतायत. कमालीचा झेल टिपलाय चिंतामण पाटीलना. फलंदाज बाद महेश काबूकर. मोठी विकेट. इथे पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर थोडासा दबाव दर्पण फलंदाज महेश काबूकर यांच्यावर जाणवला होता. संजू पाटील वेलकम. वीर तानाजी दापोडे संघाचे 12वे खेळाडू तसेच आमचे विक्रम स्पोर्ट वडनोगर संघाचे विकास चौगुले
दोन्ही 12वे खेळाडू आम्हाला जोडलेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हिम्मत चौगुले आलेत. बघूया 48 बनवायचे आहेत 24 चेंडूमध्ये. पहिल्या 2 चेंडूमध्ये धाव तर आली नाहीये, मात्र एक महत्वाची विकेट हेमंत भोईरनं घेतलेली आहे. नक्कीच रजनीश पाटील जॉली कामतगार संघाचे एक सिनियर खेळाडू यांनी वीर तानाजी दापोडे संघासाठी स्पेशली शुभेच्छा पाठवलेत. धन्यवाद. बघूया या चेंडूवर एक सिंगल धाव घेऊन हिम्मत चौगुलेनं स्वतःचं आणि विक्रम स्फोट वडोणवकर या संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलंय. 1-1 3 चेंडूमध्ये 1-1. बघूया दापोडे संघ देखील प्रत्येक स्पर्धेगणित वेगवेगळे प्रयोग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा हेमंत भोईर यांना आज पहिल्या ओव्हरसाठी इथे पाचारण केलेले आहे. नेहमी आपण राजू पाटील असतील यांना पाहिलेले आहे, मात्र आज हेमंत भोईरवरती जबाबदारी दिली आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये 1 धाव देत एक महत्वाची विकेट. इथे डावखोरे आताचा फलंदाज राजा पाटील. आज राजा पाटीलनं देखील चांगली फलंदाजी केलेली आहे. इथे बॅट अगदी आउटसाइड एज लागली होती. चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नव्हता. चेंडूला चिंतामण पाटीलनं उचललाय. एक सिंगल धाव 4 चेंडूमध्ये 2. 1 वर हिम्मत चौगुले आणि 1 वर राजा पाटील. 48 बनवायचे आहेत आणि पहिल्याच ओव्हरमध्ये हेमंत भोईरनं वीर तानाजी दापोडे संघाला एक चांगली सुरुवात पहिल्या 4 चेंडूवर तरी करून दिलेली आहे. हा चेंडू स्विंग अँड मिस, गती परिवर्तन, काय कमालीची गोलंदाजी. आपण हेमंत भोईर यांचा सुरुवातीला जर रनअप पाहिला तर अगदी टी-शर्ट सर्कलपासून लांब लचक रनअप, मात्र इथे बदलाव केलाय. वय वर्ष 50+ असतील कदाचित आणि सातत्याने क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळला गेलेला आहे. चांगली फिटनेस. इथे मनोज पाटीलनं चांगली फिल्डिंग केलेली आहे आणि बघूया इथे फलंदाज धावचीत बाद होतील हेमंत चौगुले. 3 वर 2. 3 धावा 2 विकेट. नक्कीच राजा हिम्मत यांनी आपली विकेट इथे दिलेली आहे. त्यांना ठाऊक आहे सामना महत्वाचा आहे. माझ्यापेक्षा येणारा फलंदाज चांगली फलंदाजी करू शकेल. बघूया इथे गोलंदाजीसाठी मनोज पाटील यांना संधी दिलेली आहे. दमण दौऱ्यापासून वीर तानाजी दापोडे संघाने देखील चांगली कामगिरी सातत्याने करण्याचा प्रयत्न केलाय. 3 वर 2 आणि मैदानामध्ये आलाय संघनायक सँडी. आपल्या सहकार्यांना पाणी घेऊन आलाय. नक्कीच बघूया जितू धुमाले फलंदाजीसाठी आलाय. दापोडे संघाला नेहमीच ही किरणनगरी जी लक्की आपण पाहिलेली आहे. बघूया मातीची खेळपट्टी, अगदी टणक कडक खेळपट्टी आहे. या खेळपट्टीवर आज मी सकाळपासून पाहतोय गोलंदाजापेक्षा फलंदाजानं या खेळपट्टीचा चांगला फायदा घेतलेला आहे. उद्या ठीक 9 वाजता जॉली कामतगार, सोनादेवी टेमगार, गुरुदत्त मानकुले आणि गावदेवी रांजनोली वेस अँड कंपनी 4 संघांनी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची आहे. शैलेश पाटील, विलास पाटील इथे उपस्थित. पहिला चेंडू अगदी चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये मनोज पाटीलांचा पहिला चेंडू आला डॉट. हेमंत भोईरनं देखील पहिल्या ओव्हरचा पहिला चेंडू डॉट टाकला होता. इथे पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावर चांगला चेंडू आपण पाहतोय.
8 चेंडूमध्ये आले 3 आणि 24 मध्ये बनवायचे आहेत 48. अजूनही 45 धावा इथे बनवावे लागतील. 16 चेंडूंचा खेळ आणि इथे हा चेंडू आलाय डॉट. पाय चालत नाहीये. जितू धुमाले अगदी पायांची हालचाल करत नाहीयेत. क्या बात आहे. मनोज पाटीलनं सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली, मध्यंतरी कुठेतरी त्यांना थांबवलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा सराव चांगला करून पुन्हा एकदा वीर तानाजी दापोडे संघाने त्यांना संधी दिलेली आहे. पहिले 3 चेंडू डॉट, 9 मध्ये 3 आणि आता 15 मध्ये बनवायचे आहेत 45. इथे हा चेंडू देखील अपील तर जरूर झालेली आहे. चांगली गोलंदाजी. वाह. 4 चेंडू डॉट. जितू दुमालेला टाकणं हे साध्या गोलंदाजाचं काम नाहीये. क्या बात है, क्या बात है. ही ओव्हर नक्कीच मनोज पाटील यांना खूप काही सांगून जाईल. वाह. 5च्या 5 चेंडू डॉट. आता 13 मध्ये 45. बघूया या स्पर्धेची मेडन ओव्हर आणि इथे फटका फसलाय. स्वतः मनोज पाटील न टिपला झेल आणि मेडन ओव्हर विकेट. ही गोलंदाजी आपण पाहिली मनोज पाटील कडून. वाह. विकेट मेडन ओव्हर या स्पर्धेची मला वाटतं पहिली ओव्हर मनोज पाटील कडून टाकली गेलेली आहे. आता 12 मध्ये 45. पहिल्या 12 मध्ये फक्त 3. दापोडे संघानं अगदी इथे दाखवून दिलाय हम भी किसी से कम नहीं. आर या पार ची लढाई सध्या सुरू आहे. नक्कीच मनोज पाटील काय कमालीची गोलंदाजी. वाह. नक्कीच अगदी या स्पर्धेची विकेट मेडन ओव्हर मनोज भाऊ पाटील यांनी टाकलेली आहे आणि आपले भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे मंगेश भोईर आम्हाला ऑनलाईन जोडलेत. त्यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक मनोज पाटील यांना जाहीर केले. धन्यवाद मंगेशजी भोईर. नक्कीच इथे अगदी कुठेतरी आता विक्रम स्फोट वडनोगर संघाला थांबवलाय, आवरलाय आणि सावरलाय असं म्हणायला हरकत नाहीये. दापोडे संघाचं लक फॅक्टर आणि प्लॅनिंग जी आहे ही सुपर आहे. रुपेश पाटील शोलोमाता बॉल संघाचे सिनियर खेळाडू यांनी देखील दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेत. तसेच वरलदेवी क्रीडा मंडळ 40+ संघाला देखील त्यांच्याकडून शुभेच्छा दिलेत. धन्यवाद रुपेश दादा पाटील. नक्कीच मनोज पाटील यांचं कौतुक रुपेश पाटील यांनी देखील केलेले आहे. सध्या होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला जोडलेत. दिनेश पाटीलकडून देखील 500 आहेत आणि मंगेशजी भोईर यांच्याकडून 1000 म्हणजे 1500 रुपयाची मानकरी मनोज पाटील राहिलेत. बघा नाणेफेकी जिंकली. 5 वाजून 8 मिनिटांनी नाणेफेकी झाली होती आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. 47 खर्च केल्या. 48 बनवताना 13 चेंडूमध्ये फक्त 4 आणि आता 11 मध्ये 41. 44. नक्कीच इथे 45चं लक्ष आहे. 48चं 4 बनलेत. 44 बनवायचे. हा चेंडू सँडीच्या बॅट मधून ऑन दी कार्पेट चाललाय ऑन साइडला. दापोडे संघ आता 4 झालाय. मनोज पाटीलच्या ओव्हर नंतर दापोडे संघ पूर्णपणे चार्ज. प्रथम फलंदाजी केली नितीन ज्युनियरनं
ज्याच्या बॅटमधून आले 30 धावा. त्यानंतर त्याच्यावर कलस रचण्याचं काम मनोज पाटीलकडून झालेलं आहे. दिनेश चंद्रकांत पाटील माजी सदस्य ग्रामपंचायत दापोडे यांच्याकडून 500 जमा झाले. धन्यवाद मनोज भाऊ पाटील यांच्यासाठी. आहेत विकेट मेडन ओव्हर. आणि या सामन्यातून नव्हे तर या स्पर्धेतून सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आज मनोज पाटीलनं केलेली आहे. दापोडे संघ एक लढवया संघ आहे, जिद्दी संघ आहे. कुंदन पाटील साहेबांनी दमनला सांगितलं होतं इथून आम्ही आता भिवंडीमध्ये गेलो तर आम्हाला थांबवणं कठीण होईल. आणि त्यानंतर लगेच त्याने धामणगावची स्पर्धा जिंकली. श्यामस्पोर्ट धामणगाव आई गावदेवी चषक बंद्र्यामारुती काल्हेर संघाला पराभूत केलं होतं. इथे हा फटका बघूया कुंदन पाटीलांच्या दिशेनं येतोय. अगदी लॉंग ऑफ रिझन चेंडू सीमा पार. सँडीचा क्लास षटकार. चार चेंडू टाकून झालेत. धावा बनलेत 12. आठ चेंडू मध्ये अजूनही 36. 8 मध्ये 36. इथे हा चेंडू बघूया. अगदी इथे चेंडूला थांबवलाय श्याम चौधरी यांच्याकडून. नक्कीच वाईट प्लस 22 अशा बोनसच्या स्वरूपात 2 धावा आलेत. 2 धावेने संघाची टोटल 14. की जेव्हा केलपट्टीवर डावखुऱ्या हाताचा आणि उजव्या हाताचा फलंदाज असला की शतरक्षणची देखील दमशाक थोडीशी कसरत पाहायला मिळते. सामन्याला देखील वेल नक्कीच घेतला जातोय. इथे हा फटका येतोय. अगदी आपण पाहिला तर लॉंग ऑफ रिझनला कुंदन पाटील आहेत. फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगलनं धावसंख्या 15वर जाऊन पोचलेली आहे. बघूया पुढील चेंडू. ज्ञानदेव पाटील. हा चेंडू अगदी चाललाय डी मिड विकेटला. एकच धाव सँडीकडून घेतली जाईल. 3 ओव्हरमध्ये धावा बनलेत 16. बत्तीस पाहिजेत. नक्कीच मंगेश दादा भोईर यांचे देखील ऑनलाईन 1000 रुपये मनोज भाऊ पाटील यांच्यासाठी आमच्याकडे जमा झालेत. दिनेश पाटीलनं देखील रोख 500 रुपये जमा केलेत. धन्यवाद मंगेश दादा. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. यांच्याकडून देखील 1000 रुपये आमच्याकडे ऑनलाईन जमा झालेत. बघा राजू पाटीलला या सामन्यातून गोलंदाजीसाठी देखील संधी दिली नाही. अगदी इथे फलंदाजी करताना 3 चेंडूमध्ये 2 मात्र गोलंदाजीतून देखील त्याने इथं थांबवलं आहे. ही दापोडे संघाची प्लॅनिंग आहे. ही कुंदन पाटील साहेबांची प्लॅनिंग आहे. संघामध्ये भरपूर पर्यायी गोलंदाज आहेत. स्वतः कुंदन पाटील देखील गोलंदाजी करू शकतील. श्यामदादा चौधरी देखील गोलंदाजी करू शकतील. राजू पाटील आहेत. कित्येक पर्याय आहेत. इथे चिंतामण पाटीलला 6 मध्ये 32 थांबवायचे आहेत. बघूया सँडीवर दर्पण आहे.
नक्कीच या सामन्यातून महेश काबोकरची विकेट आणि मनोज पाटील यांचं विकेट मेडन ओव्हर हे दोन टर्निंग पॉइंट आपण पाहिलेले आहेत. सेमी फायनलचा महत्वाचा सामना 6 मध्ये 32. पहिला चेंडू, पहिला चेंडू बॅक टू दी बॉलर. चिंतामण पाटीलना पहिल्या चेंडूमध्ये मॅच वीर तानाजी दापोडे संघाच्या बाजूनं घेऊन जाताना आपण पाहतोय. कारण की आता 5 मध्ये 5 जरी ठोकले तरी सामना मात्र वीर तानाजी दापोडे संघाच्या बाजूने राहील. इथे फलंदाज सँडी बात कौतुक करावं लागेल. स्पोर्टमॅन स्पिरिट, खेळवृत्ती दाखवलेली आहे. अगदी पंचांच्या निर्णयाची वाट न बघता आपला घर सोडलेलं आहे. 4 मध्ये 32. आता फायनल सामन्याकडे अंतिम फेरीमध्ये पोचण्यासाठी नक्कीच जिथे जल्लोष तयारी वीर तानाजी दापोडे संघाची झालेली आहे. चार चेंडू 32 धावा. आता धावा बोलण्यापेक्षा चेंडूच बोलावे लागतील. चिंतामण पाटील, हा चेंडू देखील आलाय डॉट. वाह, मला वाटतं दापोडे संघाने देखील या स्पर्धेसाठी मातीच्या खेळपट्टीवर सराव सुरू केला असावा. कारण की वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये देखील मातीची खेळपट्टी उपलब्ध आहे आणि त्याचा फायदा मला वाटतं त्यांच्या गोलंदाजांना इथे होताना पाहतोय. हा फटका अगदी कवकोना रिझनला चाललाय. फक्त सामन्याची औपचारिकता आता शिल्लक आहे. फक्त 2 चेंडू दूर आहे वीर तानाजी दापोडे संघ सेमीफायनलचा सामना जिंकण्यासाठी. उद्या ठीक 9 वाजता सोनादेवी टेमघर आणि जॉली कामतघर. नक्कीच तुम्ही इथेच थांबा. इथे हा चेंडू दांडी गोल. राजा पाटील इज गॉन. सामना अगदी जणू काही एकतर्फी आपण पाहिला आहे. आतापर्यंत 21 चेंडू फेकलेत, फक्त 17 धावा लागलेत. विक्रम स्पोर्ट वडुणोगार आजच्या गटातून जरी अव्वल ठरला तरी मात्र महत्त्वाच्या सामन्यातून या संघाला 4 मुंडे चित वीर तानाजी दापोडे संघाने केलेले आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. प्रेक्षक थोडेसे नाराज झाले या सामन्यातून की एकतर्फी सामना हा प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. नितीन पाटीलची फलंदाजी 30 धावा. त्यानंतर मनोज पाटीलचा विकेट मेडन ओव्हर आणि महेश काबूकरची विकेट दुसऱ्या चेंडूवर हेमंत भोईरने घेतली. आणि तिथूनच आपण पाहिलं की विक्रम स्पोर्ट वडुणोगार संघ कमी पडला आहे. शेवटचा एक चेंडू विजयापासून दूर वीर तानाजी दापोडे आणि हा सामना जिंकलाय. विक्रम स्पोर्टला पराभूत करून वीर तानाजी दापोडे संघ वरलदेवी चषकाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. अभिनंदन, अभिनंदन. सूर्यकांत पाटील तुमच्यासाठी स्पेशली रजनीश भाऊ पाटील यांच्याकडून शुभेच्छा आलेत. धन्यवाद. नक्कीच इथे अगदी 2 खेळाडू सामन्यावरच्या रेसमध्ये होते. मात्र ज्या खेळाडूचं टेबल पॉइंट जास्त आहेत आणि ज्यांनी बनवल्या 30 धावा, नितीन ज्युनियर इज द मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन नितीन पाटील. ऑल टीम कुंदनजी पाटील आणि वीर तानाजी दापोडे हडलक टप लक. विक्रम स्पोर्ट वडुणोगार हडलक. या सामनावीर खेळाडू आणि मनोज भाऊ तुम्ही देखील या. तुम्हाला देखील ऑनलाईन 1000 आलेत आणि दिनेश चंद्रकांत पाटील यांच्याकडून 500 आलेत. ते पारितोषिक आपण घेऊन जा. मनोज भाऊ, नितीन पाटील, नितीन ज्युनियर
चला मनोज भाऊ आपण या. ललित भाई मिश्रा आणि गुप्ता भाई अपने हाथों से आपको ट्रॉफी देना है. नितीन पाटील या अभिनंदन. अंतिम फेरीमध्ये वीर तानाजी दापोडे संघ पोहोचलाय. अभिनंदन. मनोज भाऊ आपण देखील या. गुप्ता भाई और ललित भाई आपके दोनों से हाथों से ये ट्रॉफी विजेता टीम के खिलाड़ी नितिन पाटिल को देना है. मैन ऑफ द मैच का ये ट्रॉफी दोनों मान्यवरों के शुभ हाथों से ये ट्रॉफी दे दो. नक्कीच या स्पर्धेची मैदान ओव्हर गोलंदाज मनोज भाऊ पाटील यांनी टाकली आहे आणि दिनेश चंद्रकांत पाटील यांच्याकडून 500 आणि मंगेशजी भोईर यांच्याकडून ऑनलाईन 1000 आलेत. नक्कीच 1500 रुपयाचे मानकरी राहिलेत. अभिनंदन नितीन. बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच. तर आजच्या दिवसाचा खेळ संपला आहे असं मी मंडळाच्या वतीनं जाहीर करतोय. आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय श्रीराम.